महिला बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात तातडीने गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलाय। राज्यातील संवेदनशील गुन्हे, जातीय धार्मिक घडामोडी, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलारी यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली। या बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अपर अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सुधीर भालेराव, संजय मोरे आदींसह अधिकारी उपस्थित होते। फुलारी म्हणाले की अल्पवयीन मुली, महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्याबाबत तातडीने प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करावा, आरोपीला अटक करण्यासाठी हालचाली कराव्यात। यात कुठेही कुचराई खपवून घेतली जाणार नाही। कुचराई करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल। दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्त वाढवावी। महिलांविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध, शाळा महाविद्यालयातील मुलांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। अनुचित घटनेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिले। दरम्यान कासेगाव येथे बंदुकीचा वापर करून खुनाचा गुन्हा घडला, पोलिसांनी तो उघडकीस आणला। या गुन्ह्यात आतापर्यंत 2 पिस्तूल जप्त केलेत। जिल्ह्यात शस्त्र विक्री करणारी साखळी तोडण्याचे आदेश दिलेत। अवैध शस्त्र विकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करून सक्रिय टोळ्यांचं कंबरडं मोडू, असेही फुलारी म्हणाले।